नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर इयत्ता 9वी गणित भाग 2 त्रिकोण या चॅप्टर मध्ये आपल्या सरासरीचे 3.1 आपण बघत आहोत। त्यातील 8वा प्रश्न या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत। पहिले 7 प्रश्न अगोदरच्या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। तर त्यांनी प्रश्न 8वा काय दिला आहे, तर आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा CD, ही रेषा AB समांतर रेषा CD आहे बरोबर। आणि रेषा आता ही समांतर रेषा CD आहे आणि रेषा PQ म्हणजे ही रेषा PQ ही काय आहे, तर त्या दोघांची छेदिका आहे ना। या दोन समांतर रेषाची ही PQ ही छेदिका आहे। आता किरण PT म्हणजे हा एक किरण दिसतो तुम्हाला, हा किरण PT आणि किरण QT आणि हा एक दुसरा किरण आणि हा किरण आहे QT। तर हे दोन्ही किरण अनुक्रमे कोन BPQ म्हणजे हा बघा कोन BP आणि Q म्हणजे हा कोन, व दुसरा कोन कोणता PQD म्हणजे हा कोन एक झाला आणि एक तर हा कोन झाला आणि एक हा कोन झाला बरोबर। तर चे दुभाजक आहेत बरोबर, हे दुभाजक आहेत हे आपल्याला क्लिअरली दिसते। तर सिद्ध करा की कोन PTQ म्हणजे कोन PTQ कुठे आहे बघा, तर कोन PTQ म्हणजे हा कोन आपल्याला सिद्ध करायचा। म्हणजे ह्या दोन्ही समांतर रेषांच्या आतला हा त्रिकोण आहे ना, तर त्याच्यातला कोन PTQ हा आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, PTQ म्हणजे हा कोन आपल्याला सिद्ध करायचा, हा 90 अंश आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। ठीक आहे ओके। तर आता आपल्या उत्तरामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे, आता डायग्राम मध्ये हे x आणि y नाही आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, आपण गृहीत आपल्याला ते कन्सिडर करायचे। त्यासाठी मी इथे x आणि या ठिकाणी y आणि y या ठिकाणी लिहिलेलं आहे। ठीक आहे, आता याचा वापर आपण पुढे आपल्या उत्तरामध्ये करूया। आता सुरुवातीला आपण आता काय करायचं बघा, समजा आता काय करायचं आहे, कोन BPQ बरोबर किती आहे, तर 2x व कोन DQP हा किती आहे 2y असे आपण कन्सिडर करूया। याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया। आता आपल्या डायग्राम मध्ये बघूया BPQ कुठे आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघा BP आणि Q हा मोठा कोन दिसतोय, तर हा किती आहे, हा x आहे आणि हा x आहे बरोबर। हा मोठा कोन BPQ, आता त्याच्यातला जर विचार केला तर BPT हा x आहे आणि TPQ हा आहे x, म्हणजे हा x आणि हा x मिळून काय होते, तर BPQ होते। म्हणजे हा x आणि हा x किती झाला टोटल, तर हा टोटल झाला 2x। म्हणून त्यांनी लिहिले की BPQ हा किती आहे 2x आहे, त्यांनी समजलंय म्हणजे आपल्याला ते कन्सिडर करायचे। आणि कोण DQP, आता DQP कुठे आहे बघा, तर बघा या ठिकाणी DQ आणि P म्हणजे हा कोन बरोबर, हा कोन पूर्ण। तर हा कोन त्याच्यातला छोटा कोन आहे तो हा y आहे आणि हा छोटा कोन तो आहे y, म्हणजे हा y आणि हा y म्हणजे टोटल किती झाला, तर हा 2y झाला बरोबर। म्हणजे DQP हा किती आहे, तर तो 2y हे आपल्याला समजाय, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलाय। आता पुढे काय करायचे, आता त्यांनी आपल्याला काय दिलं आहे, कोन BPQ चा किरण, कोन BPQ चा किरण PT हा काय आहे रे, तर हा दुभाजक आहे। हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बरोबर, हे उदाहरणातच त्यांनी दिलेलं आहे। आणि यावरून आपण काय म्हणू शकतो, कोन BPT बरोबर कोन QPT बरोबर काय आहे, तर x आहे। याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया। आता कोन BPQ चा किरण PT हा काय आहे, दुभाजक आहे। आता PT कुठे आहे, तर हा दिसतो किरण PT आहे ना, हा दुभाजक आहे। कोणाचा दुभाजक आहे, कोन BPQ चा, म्हणजे BPQ चा PT हा काय आहे दुभाजक आहे। मग यावरून त्यांनी काय केलं, तर कोन BPT हा BPT हा x आहे, आपण मागाशीच बोललो होतं, आणि काय दिले QPT हा QPT म्हणजे हा कोन तो किती आहे x आहे, म्हणजे हा x आहे आणि हा x आहे बरोबर। हे आपण मागाशी सुद्धा बघितलं होतं, त्याला इक्वेशन नंबर काय केला आपण 2 दिला। आता पुढे आपण काय करायचं आहे, आता त्यांनी आपल्याला काय दिलं आहे आणखीन, कोन PQD चा किरण, कोन BQD चा किरण QT हा काय आहे दुभाजक आहे, हा काय आहे
तर तो दुभाजक आहे. मग आता त्यावरून आपण काय लिहिणार, त्यावरून आपण काय करू शकतो, आता तो दुभाजक आहे. मग आपण काय करणार, म्हणून कोन DQT बरोबर कोन PQT ह्याची किंमत किती आहे तर y. ठीक आहे. आणि ह्याला आपण किंमत काय करूया, ह्याला आपण इक्वेशन 3 देऊया. आता कोन DQT कुठे आहे बघा, तर या ठिकाणी DQT म्हणजे हा कोन आहे ना, तो आहे y. आणि दुसरा कोन काय दिला त्यांनी PQT म्हणजे हा बघा PQT म्हणजे हा कोन आहे ना, हा कोन, हा y आहे आणि हा y आहे. बरोबर. ह्याला आपण y म्हणलं दोन्हीही कोणाला, त्याला आपण इक्वेशन नंबर 3 दिला. बरोबर. आपल्याला क्लिअरली डायग्रामवरून दिसते. आता त्यांनी आपल्याला काय दिलं आहे, रेषा AB समांतर रेषा CD है ना, आणि रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे. ही त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिला आहे. बरोबर आहे. तर PQ ही काय आहे, ही छेदिका आहे असं त्यांनी आपल्याला प्रश्नातच सांगितलं. आणि यावरून आपण काय करायचं, आणि म्हणून कोन BPQ अधिक कोन DQP बरोबर किती रे, तर ते 180 अंश. 180 अंश का, तर हे दोन कोन का आहेत रे, तर ते अंतरकोन आहेत. आणि अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते, तर 180 अंश असते. आता हे दोन कोन आपण डायग्राममध्ये बघूया. कोन BPQ कुठे, तर हा कोन BPQ म्हणजे हा कोन आहे ना, आणि दुसरा कोन कोणता, तर DQP म्हणजे हा कोन. हा कोन आणि हा कोन या दोन समांतर रेषा, आणि दोन समांतर रेषांच्या आतील दोन कोन, हा कोन आणि हा कोन, तर ते काय आहेत रे, तर ते आंतरकोन असतात. आणि आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग तेच आपण या ठिकाणी वापरलं. मग हे दोन कोन आधी बरोबर किती आले, तर 180 अंश. कारण तुम्ही लिहू शकता, कारण का, तर आंतरकोन. किंवा लिहू शकता आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर. तर हे आहेत आंतरकोन. आता BPQ ची व्हॅल्यू किती आहे वरती तुम्ही बघू शकता, तर ती 2x आहे आणि DQ आहे 2y. बरोबर. आणि हे किती आले 180 अंश आहे, तसेच आहे. ठीक आहे. आता आपण ह्याला काय, प्रत्येक ह्याला जर 2 ने बघलं म्हणजे आपण कसं केलं, समजा 2x भागिले 2 अधिक 2y भागिले 2 बरोबर 180 अंश भागिले 2. प्रत्येक संख्येला 2 ने भागून मग ह्याचं उत्तर किती येईल, 2 भागिले बे म्हणजे x आला. या 2ला हे 2 गेले y आले. आणि 180 भागिले 2 म्हणजे किती आले, तर 90 अंश आले. म्हणजे x अधिक y आपल्याला किती मिळाला, 90 अंश मिळाला. बरोबर. याला इक्वेशन आपण 4 म्हणूया. आता नंतर आपण काय करूया, आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा. आता त्रिकोण PTQ मध्ये आता आपल्याला PTQ कुठं आहे ते अगोदर बघूया. PTQ कुठे आहे बघा, PTQ. आता हा आपल्याला छोट्या त्रिकोणमध्ये आतल्या ह्या त्रिकोणामध्ये आता आपल्याला बघायचे. तर त्रिकोण PTQ मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे बघा. PTQ मध्ये आपण काय करायचं आहे, तर कोन PTQ अधिक कोन QPT अधिक कोन PQT बरोबर काय आहे, तर 180 अंश. हे या तिन्ही हा पण आता बघितला या डायग्राम मधला हा PTQ. बरोबर. हा PTQ हा त्रिकोण, ह्या त्रिकोणामधले हा प्रत्येक कोन त्यांनी सांगितलेला आहे ना, हा प्रत्येक कोन आहे. तर या प्रत्येक कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणजेच त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते, तर 180 अंश असते. हा रूल, हे प्रमेय त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे. मग तुम्ही या ठिकाणी रिझन लिहू शकता, कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते है ना. मग ते आपण आता ह्यावरून इथे लिहू शकतो. मग आता लिहू शकतो. आता पुढे काय करणार आपण, कोन PTQ आपल्याला काढायचा आहे ना, मग PTQ असंच ठेवा प्लस. आता QPT किती आहे वरच्या प्रमाणे, तर x आहे. आणि PQT आहे y. बरोबर. आणि पुढचे जे 180 आहे ते आहे यशाचं पण इथे या ठिकाणी लिहिणं. आता कोन PTQ
अधिक. आता x अधिक y ची किंमत आपण वरती काढलेली आहे इक्वेशन 4 मध्ये. इक्वेशन 4 मध्ये x अधिक y किती आहे रे, तर ते 90 अंश आहे. त्याच्यामुळे x अधिक y या ठिकाणी आपण किती लिहिणार, 90 अंश लिहिणार आणि पुढचे 180 अंश आहे तसेच आहेत, बरोबर. आता आपल्याला कोण PTQ काढायचं आहे ना, कोण PTQ बरोबर. आता हे 180 अंश आहे तसेच आणि हे 90 अधिक आहेत, पलीकडे गेल्यानंतर वजा होणार, बरोबर. म्हणजेच आपल्याला PTQ ची व्हॅल्यू मिळाली. कोण PTQ हा किती मिळाला, 180 मधून 90 गेले राहिले किती, 90 अंश. म्हणजे आपल्याला हे साध्य करायचं होतं ना की PTQ ची व्हॅल्यू 90 अंश आहे, ते आपल्याला साध्य करायचं होतं. म्हणजे आपल्याला हे याचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, समजेल. ठीक आहे, आता आपण काय करूया, नवा प्रश्न सोडवूया. तर नवा प्रश्न त्यांनी काय दिला आहे, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोण ए, कोण बी व कोण सी यांची मापे काढा. म्हणजेच आपल्याला कोण ए, कोण बी व कोण सी यांची मापे काढायची. म्हणजे ते कोणाचे ते नाही, कोणाचे मापे काढायचे आहेत आपल्याला. तर ठीक आहे, आता आपण सुरुवातीला उत्तरामध्ये काय काढायचं आहे, त्यांनी जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावरून आता आपण काय करूया. तर या ठिकाणी बघा आकृतीवरून, आता आकृतीवरून आपल्याला काय काय समजते ते आपण आता बघूया. आकृतीवरून आपल्याला काय काय समजते, तर आकृतीवरून बघा कोण बी च्या विरुद्ध कोणाचे माप. आता कोण बी हा कुठं आहे आकृतीमध्ये ते अगोदर बघा. कोण बी च्या विरुद्ध कोणाचे माप, विरुद्ध कोणाचे माप हे किती आहे, तर ते आहे 70 अंश आहे ना, 70 अंश आहे, 70 डिग्री आहे. म्हणजे आता हा कोण, हा बी है ना, हा कोण बी आणि बी च्या विरुद्ध आहे 70 अंशाचं माप. मग त्यांनी बरोबर दिलं आहे की कोण बी च्या विरुद्ध कोणाचे माप आहे 70 अंश आहे. आणि काय असते, आणि आणखीन एक रूल काय आहे, तर विरुद्ध कोणांच्या मापांची बेरीज, विरुद्ध कोणांची मापे ही समान असतात आहे ना, विरुद्ध कोणांची मापे ही समान असतात. आणि त्यावरून आपण काय म्हणू शकतो, त्यावरून आपण म्हणू शकतो की कोण बी ची किंमत सुद्धा किती येणार, तर 70 अंशच येणार, बरोबर. हे असं पण म्हणू शकतो. यावरून आपण इक्वेशन नंबर 1 केलं. कोण बी ची व्हॅल्यू आपण 70 अंश कशी धरली, तर कोण बी च्या विरुद्ध आहे 70 अंश कोणाचा माप आहे आणि कोण बी हा 70 अंशाच्या विरुद्ध आहे आणि विरुद्ध कोणाचे मापे काय असतात, समान असतात. आणि त्याच्यावरून काय करू शकतो आपण, तर कोण बी हा 70 अंशाचा आहे अशा आपण म्हणू शकतो. मग त्यानुसार आता आपण काय करायचं, आता कोण सी च्या लगतचा कोण, कोण सी चा लगतचा कोण हा किती आहे, तर 100 अंश मापाचा कोण आहे, 100 अंश मापाचा हा कोण आहे, बरोबर. मग आता आणि काय करायचं, मापाचा कोण आणि हे रेशियो जोडीतील सुद्धा कोण आहेत. आपण तर डायग्राम मध्ये बघूया, रेशियो जोडीतील, रेशियो जोडीतील सुद्धा कोण आहेत. आता कोण सी आहे ना हा, आणि त्याच्या शेजारचा म्हणजे लगतचा आहे 100 अंश आणि हे एका रेषेवरचे हे दोन कोण ते काय आहेत, रेशियो जोडीतील कोण आहेत ते. म्हणजे इथं आपल्याला दिसतंय. मग यावरून आपण काय म्हणू शकतो, कोण सी अधिक कोण 100 अंश, रेशियो जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते, तर ते 180 असते. यावरून आपण कोण सी ची व्हॅल्यू काढू शकतो. 180 अंश 100 या ठिकाणी अधिक आहेत, पलीकडे गेल्यानंतर वजा होणार. म्हणजेच कोण सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते किती मिळाली, तर 80 अंश मिळाले आहे ना. आता नंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, तर ती असते 180 अंश आहे ना. तिथं आपण लिहू शकतो त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश असते है ना, 180 अंश असते. यावरून आपण काय केलं, कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी किती काढला, तर तो 180 अंश काढला आहे ना. मग आता याच्यावरून जे आपण व्हॅल्यू काढला आहे ती बी सी काढला आहे. आता फक्त आपल्याला ए काढायचं आहे. कोण बी किती आपल्याला मिळाला, तर 70 अंश मिळाला, सी आहे 80 अंश आणि पुढचा 180 आहे तसेच आहेत. कोण ए अधिक 70 अधिक 80 किती होतात रे, तर ते होतात 150 बरोबर 180 आहे तसेच आहे ना. म्हणजेच आपल्याला कोण ए हा किती मिळाला, तर 180 मधून 150 गेले किती मिळाला, तर आपल्याला कोण ए मिळाला
30 अंश मिळाला. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला आता तिन्ही कोण मिळाले आहेत. कोण ए 30 अंश, कोण बी 70 अंश आणि कोण सी हा 80 अंश आपल्याला मिळाले. आणि ह्या तिन्ही कोण आपल्याला कोणाची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. ठीक आहे, आता याच्यातला प्रश्न क्रमांक 10वा राहिलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 10व्यामध्ये ॲक्च्युली खूपच कन्फ्युजन आहेत. प्रश्न क्रमांक 10मधला पहिला प्रश्न जो आहे तर त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. दुसरा प्रश्न जो आहे EF बरोबर FG तो आपण सॉल्व करू शकतो, पण पहिल्या प्रश्नामध्ये खूप सारे डाऊट आहेत. यूट्यूबवरती जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ चेक केले ना तर खूप सारे त्याच्यामध्ये डाऊट्स आहेत. सो माझा हा एकच सल्ला आहे की तुमच्या विषय शिक्षकांशी तुम्ही चर्चा करा आणि त्या प्रश्नामधला पहिला प्रश्न म्हणजेच 10व्या प्रश्नामधला पहिला प्रश्न नक्की तुम्हाला काय सॉल्व करायचे आहे ते अगोदर त्यांच्याकडून समजून घ्या आणि मग त्यानुसार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला नक्की काय सॉल्व करायचे आहे, मग ते तुम्हाला मी सॉल्व करून देईल. ठीक आहे, हे झालं प्रश्न क्रमांक 10व्याच्या बाबतीत. ठीक आहे, आणि आत्ता या 2 प्रश्नाबद्दल काय डाऊट असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.